तुम्हाला माहीत आहे का? फक्त 10 रुपयात तुम्ही सरकारकडनं कोणतीही माहिती मिळवू शकतात. पण आर-टी-आय कायदा कधी आणला गेला? तो का आणला गेला? आणि तुम्ही तो कसा वापर करताय? कसा वापर करू शकता? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर-टी-आय कायद्याबद्दल ए टू झेड माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, पाटील हब या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. या चॅनलवरती कायदे, शिक्षण, स्पर्धा परीक्षा या परीक्षेबद्दलची सर्व माहिती सोप्या पद्धतीने आपल्या चॅनलवर सांगितली जाते. चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करू. मित्रांनो, आर-टी-आय म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन म्हणजेच माहितीचा अधिकार. भारतामध्ये 2005 साली हा कायदा पास झाला, म्हणजेच तो पारित झाला आणि 12 ऑक्टोबर 2005 पासून तो पूर्ण भारतामध्ये लागू झाला. मग नेमकं आर-टी-आय आणण्याचं काय उद्दिष्ट होतं? तर सरकारमध्ये पारदर्शकता आणणं, भ्रष्टाचार कमी करणं, सामान्य नागरिकाला ताकद देणं. यापूर्वी सामान्य व्यक्तीला एखादी शासकीय माहिती जर मिळवायची असेल तर खूप कठीण जायचं. म्हणून हा कायदा अस्तित्वात आला. आर-टी-आय असा हा कायदा आहे की तुम्ही सरकारी विभागाकडनं कुठलीही माहिती तुम्ही मागू शकताय. आता उदाहरण द्यायचं राहिलं तर मी शिक्षक आहे, म्हणून शिक्षण डिपार्टमेंटला किती निधी भेटतोय, किती मंजूर होतोय, या सर्वांची माहिती तुम्ही या आर-टी-आय कायद्याद्वारे मागू शकताय. याच पद्धतीने ग्रामपंचायतचं जर उदाहरण घेतलं तर ग्रामपंचायतला लागणारा खर्च, त्यानंतर सरकारी योजना कशा चालतात, या सर्वांची माहिती आपण आर-टी-आयद्वारे मागू शकतोय. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं आर-टी-आय कसं काम करतं? मग तुम्ही एक अर्ज करतात, तो संबंधित विभागाला पाठवतात, त्याची 10 रुपये तुम्ही फी भरतात आणि मग त्या विभागाला त्याचं 30 दिवसाच्या आत उत्तर देणं बंधनकारक असतं. जर समजा त्या विभागाने उत्तर दिलं नाही तर तुम्ही मात्र अपील करू शकता. मग नेमका अर्ज कसा करायचा? तर साध्या कागदावर सुद्धा तुम्ही अर्ज करू शकताय. समजा एखादी विभागाला तुम्ही अर्ज करताय तर संबंधित जो पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर असेल त्याला संबोधून तो अर्ज लिहा. तुमचा प्रश्न व्यवस्थित स्पष्ट लिहा, तुमचं नाव, पत्ता व्यवस्थित लिहा आणि हा अर्ज तुम्ही प्रत्यक्ष किंवा पोस्टाने देखील तुम्ही पाठवू शकता. मग आता हे झालं अर्ज करण्याची सर्व माहिती. पण नेमका कोणत्या गोष्टीचा आपण अर्ज करू शकत नाही, म्हणजे कुठली माहिती आपण आर-टी-आयद्वारे मागू शकत नाही, ते पण आपण पाहून घेतलं पाहिजे. तर ती म्हणजे पहिली की देशाच्या संरक्षणासंबंधीची माहिती, ती आपल्याला आर-टी-आयद्वारे मिळत नाही. दुसरं, गोपनीयता. यामध्ये वैयक्तिक गोपनीयता संबंधीची माहिती आपल्याला मिळू शकत नाही. आणि तिसरं म्हणजे न्यायालयातील प्रकरणातील काही संवेदनशील माहिती, ही सुद्धा आपल्याला मिळू शकत नाही. पण बाकी सर्व माहिती तुम्ही मिळवू शकतात. मग आता आर-टी-आय का महत्त्वाचं आहे बरं? यानं सरकारवर नियंत्रण ठेवता येतं. सरकारमधला भ्रष्टाचार उघडकीस येतो किंवा येण्याची शक्यता असते. नागरिक सशक्त होतात. त्यामुळे आर-टी-आय प्रत्येक नागरिकासाठी एक ताकद आहे. जर तुम्हाला आर-टी-आय अर्जाचा सॅम्पल पाहिजे असेल तर मला कमेंट करा. मी तुम्हाला हवं तर तो अर्जाचा सॅम्पल तुम्हाला मी देईल. कमेंटमध्ये फक्त आर-टी-आय लिहा आणि असंही तो सॅम्पल मी या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. बाजूच्या स्क्रीनवर तुम्ही तो अर्ज पाहू शकताय.
चला मित्रांनो, RTIबद्दलची जी माहिती आहे आवश्यक ती मी तुम्हाला दिलेली. व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत तो शेअर करा. पाटील हब चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि खाली बेल आयकॉन जे दिलेलं आहे त्याला प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला नवीन नवीन अशाच पद्धतीची माहिती व्हिडिओद्वारे मिळत राहील. धन्यवाद. जय हिंद, जय